पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग दयानंद कला महाविद्यालय लातूर आयोजित दूरभाष्य प्रणाली व्याख्यान आज आपण आयोजित केलेलं आहे। या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर, व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर अशोक नारनवरे, मराठी विभाग मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय औरा शहाजनी। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर शिवाजी जवळगेकर सर। आजच्या व्याख्यानाचा विषय शिक्षण आणि भाषिक कौशल्य असा आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच भाषिक कौशल्य अवगत व्हावं या हेतूने माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनातून हा विषय समोर आलेला आहे। आजकालचे विद्यार्थी हे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतात, मात्र नेमकं त्यांना भाषिक कौशल्य अवगत होत नाही। आमच्या सर्व विद्यार्थ्यांना हे भाषिक कौशल्य अवगत व्हावं हा उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून आजच्या व्याख्यानाचं आपण आयोजन केलेलं आहे। मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर यांना अशी विनंती करतो की डॉक्टर अशोक नारनवरे सरांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले व्याख्याते आणि मार्गदर्शक माननीय डॉक्टर अशोक नारनवरे सर यांचं महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या वतीने, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि विशेषतः मराठी विभागाच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी। दयानंद कला महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी शिक्षण आणि भाषिक कौशल्य या विषयावर व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर SP गायकवाड सर, या विचारपीठावर विराजमान असलेले मराठी विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर जवडेकर सर, मराठी विभागातील डॉक्टर सांगोले मॅडम, डॉक्टर अंकुशकुमार चव्हाण सर, डॉक्टर भुरे आणि प्राध्यापक मोरे आणि सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मराठी विभागातील आदरणीय शिवाजीराव जवडेकर सर यांचा मला काल दुपारी फोन आला आणि ते मला म्हणाले की आमच्या विभागाच्या वतीनं व्याख्यानं मला सुरू झालेली आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये तुम्ही एक भाषण द्यायचं आहे। आणि त्यानंतर आमचे मित्र अंकुशकुमार चव्हाण सर म्हणाले की शिक्षण आणि भाषिक कौशल्य या विषयावर बोलायचं आहे। आणि अचानक निमंत्रण दिल्यामुळे एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर मी सध्या काम करत आहे आणि त्यामध्ये सर्व माझं मन रुतलेलं असताना या विषयावर बोलायचं निमंत्रण मी टाळू नाही शकलो आणि मग रात्री काही पुस्तकं वगैरे विकत घेतली भारतीय पुस्तकालयामध्ये जाऊन, कारण हा विषय मी B.Edला शिकवला होता 12 वर्षापूर्वी आणि तो विषय परत मला आता मांडायचा आहे। त्यामुळे रात्री काही टिपणं काढली, त्या अनुषंगाने या विषयाची मी मांडणी करत आहे। सुरुवातीलाच मला या ठिकाणी मराठी विभाग आणि दयानंद शिक्षण महाविद्यालय, दयानंद कला महाविद्यालय यांचे आभार मानतो की या ठिकाणी मला बोलावलं आणि मला विषय मांडण्याची संधी दिली। सुरुवातीला आपण शिक्षण आणि भाषिक कौशल्य या विषयावर मांडणी करत असताना ही मांडणी माझ्या डोळ्यापुढे आहे ती अशी की विद्यार्थी हे पदवी व पदव्युत्तर विभागातले आहेत। सुरुवातीला भाषिक कौशल्य या विषयाची मांडणी करताना कौशल्य जी असतात
कौशल्य ही भाषिक कौशल्य ही प्राथमिक स्तरावर आत्मसात करावी लागतात. शिक्षणाचे 3 स्तर आहेत. प्राथमिक स्तर एक आहे, माध्यमिक स्तर आहे आणि उच्च शिक्षणाचा एक स्तर आहे. भाषिक कौशल्य ज्याला म्हणतो, ही कुठली कौशल्य ही विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्राथमिक स्तरावर त्यांनी आत्मसात करावी, त्यानंतर त्यांनी माध्यमिक स्तरावर आत्मसात करावी आणि कौशल्याचा विकास जेव्हा होतो तेव्हा ती कौशल्य ती क्षमतेमध्ये जातात. म्हणजे कौशल्य ही जी आहेत ही खरं म्हटलं तर उच्च शिक्षणामध्ये कौशल्याचा अभ्यास करू नये असं मला वाटतं. कौशल्य ही जी आहे ती कौशल्य नाही आहेत, तर ती क्षमता आहे. त्या भाषिक क्षमता असतात. कौशल्य ही कुठे अभ्यास केली जातात, तर कौशल्य ही सातत्यानं प्राथमिक स्तरावर आणि माध्यमिक स्तरावर या कौशल्यांचा विकास होतो आणि विकास झाल्यानंतर मग ती क्षमता विकसित होते आणखी पुढे जाऊन. आणि म्हणून मला पहिल्यांदा कौशल्य जरी शब्द असला तरी मी कौशल्याच्या दृष्टिकोनातून मांडणी करणार नाही, तर या भाषिक क्षमता आहेत. कारण भाषिक क्षमतेचा अभ्यास हा उच्च शिक्षणामध्ये होत असतो. त्यामुळे माझ्या आकलनाप्रमाणे मी त्या भाषिक क्षमतेच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहे. दुसरा भाग या ठिकाणी की विषय जो दिलेला आहे शिक्षण आणि भाषिक कौशल्य असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी शिक्षण जे आहे या शिक्षणाचा बद्दल मी काही खूप मोठी मांडणी करणार नाही, परंतु आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कोणत्याही देशामध्ये जो समाज असतो या समाजाच्या उत्थानाचा विचार हा शिक्षणातून केला जातो. शिक्षण कशासाठी असतं, तर समाज जो आहे त्या देशातल्या समाजाचं उत्थान झालं पाहिजे, त्या समाजाचा सर्वंकष विकास झाला पाहिजे, तो समाज प्रगतीपथावर गेला पाहिजे. त्यासाठी शिक्षणाची व्यवस्था प्रत्येक देशामध्ये केली जाते. आता आपण विचार करूया की भारतातला जो समाज आहे या समाजाचं वैशिष्ट्य काय असेल, तर भारतीय समाज हा एकसंघ आहे, परंतु भारतीय समाजाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे की भारतीय समाज हा जाती व्यवस्थेमध्ये विभागला गेलेला आहे. जी जाती व्यवस्था या भारतीय समाजाचं ठळक वैशिष्ट्य आहे. आणि मग असा जो समाज आहे की भारतामध्ये 6,500 जाती आहेत, असा समाज जो आहे या समाजाचं एकसंघपण करणं, या समाजाचं भरणपोषण करणं, या समाजाचं उत्थान करणं हे शिक्षणापुढील फार मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान आमच्या देशातील शिक्षण व्यवस्थेने स्वीकारलेलं आहे. आता हे आव्हान जे आहे हे आव्हान स्वीकारून भारतामध्ये समाजाचा विकास करण्यासाठी शिक्षण आपल्याकडे आलं. आपण जेव्हा विचार करतो की शिक्षण जे आहे या शिक्षणाचा विचार करत असताना कोणतं शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या अभिरुचीला, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला अधिक न्याय देऊ शकते. तर त्यासाठी असं म्हटलं गेलं की आपल्याकडे जगातले जवळजवळ सर्व शिक्षणतज्ज्ञ असतील, की आपल्याकडे महात्मा गांधीजी शिक्षणतज्ज्ञ होते, ज्योतिबा फुले शिक्षणतज्ज्ञ होते, किंवा JP नाईक हे शिक्षणतज्ज्ञ होते, कोठारी हे शिक्षणतज्ज्ञ होते. या सर्व शिक्षणतज्ज्ञांनी असं म्हटलं की शिक्षण जे आहे या शिक्षणामध्ये विकास करायचा असेल देशाचा, तर ते शिक्षण तुम्हाला मातृभाषेतून दिलं पाहिजे. मातृभाषेचा जो विषय मांडला गेला या देशामध्ये शिक्षणतज्ज्ञांनी, तो फार अत्यंत योग्य आहे की शिक्षण हे मातृभाषेतून गेलं पाहिजे. आता शिक्षण आणि मातृभाषेचा संबंध जोडत असताना आपल्याला सुरुवातीला आपण विचार केला पाहिजे की मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची मांडणी आधुनिक काळामध्ये आपल्याकडे नाही झाली. ब्रिटिश जेव्हा आपल्याकडे आले 1818मध्ये महाराष्ट्रामध्ये आले आणि ब्रिटिशांनी जे शिक्षण सुरू केलं त्या शिक्षणामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण सांगणं आवश्यक आहे की ब्रिटिशांनी जे शिक्षण सुरू केलं त्या शिक्षणामधलं मराठी विभाग जो आहे या भारतामधला पहिला, जे मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे आणि मराठी भाषेचा पहिला विभाग किंवा पहिला विद्यार्थी हा महाराष्ट्रातला नाही आहे, तर हा विद्यार्थी पश्चिम बंगालमधला आहे. पश्चिम बंगालमध्ये इसवी सन 1800 स्थापन झालेलं जे वेदांत कॉलेज आहे कलकत्त्यामधलं, त्या कलकत्त्यामध्ये 1803 पहिल्यांदा मराठी भाषा अभ्यासली गेली.
म्हणजे आपल्याकडे मुंबईमध्ये सॉरी वसईचा तह झाला, दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज. त्या त्या तहामधली अट आहे की पेशवाईनं आता मराठी भाषेचं शिक्षण दिलं पाहिजे. आणि ब्रिटिशांनी सुरू कुठे केलं विभाग मग? तो बंगालमध्ये सुरू केला. आणि त्याचा जो पहिला विद्यार्थी आहे मराठी भाषेतून बाहेर पडलेला, त्याचं नाव आहे मिस्टर ट्रॉवर. हा मराठी भाषेचा विद्यार्थीसुद्धा भारतीय नाही, तो इंग्लिश आहे. इंग्लिश विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा मराठी भाषा अभ्यासली आपल्याकडे. हा आपला इतिहास आहे. आणि मग 1805 त्याला पदवी मिळाली. माझा मुद्दा चालला असा की अशा प्रकारे मातृभाषेतून शिक्षण देण्याची पद्धती असताना आपल्याकडे इंग्रजी भाषा जी आहे, या इंग्रजी भाषेचं प्रचंड मोठं लोण ब्रिटिश काळामध्ये पडलेलं दिसतं. पण या ठिकाणी आपण एक मुद्दा मांडला पाहिजे की मराठी भाषेतून शिक्षण दिलं पाहिजे, याची मांडणी करणारे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामधले 2 अत्यंत मोठी माणसं होऊन गेली आहेत ज्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला. त्यामध्ये मेजर कँडीचं फार मोठं नाव आहे. मेजर कँडीनी ज्या शाळा काढल्या त्यामध्ये त्यांनी मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे हा मुद्दा मांडला. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असं मांडला की इंग्रजी आणि मराठी कोशाची निर्मिती केली मेजर कँडीनी. हे महत्त्वाचं काम आहे. म्हणजे भारतातला पहिला कोश जो आहे तो मेजर कँडीनी निर्माण केला, तो इंग्रजी मराठीतला कोश आहे. हे मोठं काम आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी की माउंट स्टुअर एल्फिस्टन जे आहेत ते गव्हर्नर जनरल होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांनी आग्रह धरला की त्या विभागातली जी प्रादेशिक भाषा आहे त्या सर्व भारतातल्या सर्व प्रादेशिक भाषेंमधून शिक्षण दिलं गेलं पाहिजे, याचा आग्रह एल्फिस्टननी धरला. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे हा आग्रह आपल्याकडे मेजर कँडी आणि एल्फिस्टनने धरला होता, हे आपण नमूद केलं पाहिजे. परंतु आपल्याकडे मेकाले जो आला 1835 त्याने मात्र असं म्हटलं की पूर्ण भारतामध्ये इंग्रजीमधून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जे मातृभाषेचा विरोध करत मेकाले यांनी काय केलं तर मातृभाषेला विरोध केला. अशा प्रकारे मेकालेचा जे अस्तित्व आहे किंवा विचार आहे तो अधिकाधिक रूढ झाला भारतामध्ये. आणि मातृभाषेतून जे शिक्षण मिळायला पाहिजे होतं त्या काळामध्ये ते थोडं कमी प्रमाणामध्ये मिळालं गेलं. आपल्याकडे दुसरा मुद्दा या ठिकाणी की मातृभाषा जी आहे की मातृभाषेतून केवळ ज्ञान मिळत नाही, तर त्या ठिकाणी ही भाषा जी आहे या भाषेतून संस्कृतीचा विकास होतो, संस्कृतीची जडणघडण होते. संस्कृती आणि समाजाचं नातं असतं. आणि संस्कृतीची जडणघडण झाली तर समाज हा विकसित होत जातो, समाज हा परिवर्तनशील होतो. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे हा विचार खूप महत्त्वाचा होता. त्या काळामध्ये मातृभाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा आग्रह धरला. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जे शैक्षणिक चिंतन आहे, त्यांचं शेतकरीविषयक चिंतन आहे, हे जर आपण अगदी बारकाईने बघितलं तर आपल्याला दिसतं की मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराचा जो काही व्यक्ती होता, विचाराचा जो वाहक होता, हा बहुजन समाज होता. आणि हा बहुजन समाज कष्टकरी आहे, श्रमिक आहे, शोषित आहे, दलित आहे. असा जो समाज आहे या समाजाचं जर प्रगती करायची असेल, या समाजाचं उत्थान केलं पाहिजे, तर त्यासाठी शिक्षण हे मातृभाषेतून दिलं पाहिजे असा आग्रह ज्योतिबा फुले यांनी धरला. आणि आपण जर ज्योतिबा फुले यांचं शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ वाचला तर आपल्याला असं जाणवेल की शेतकऱ्याच्या आसूडमध्ये ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानाची जी भाषा मांडली त्याच्यामध्ये त्यांनी या शेतकरी वर्गाला जर शिक्षण तुम्हाला द्यायचं असेल तर स्वतंत्र शाळा उभ्या केल्या पाहिजे आणि स्वतंत्र शिक्षण नेमले पाहिजे आणि यांचं शिक्षणसुद्धा मातृभाषेतून दिलं पाहिजे, अशा प्रकारची मांडणी केली. आणि जो विचार मांडला ज्ञानाच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये की तो विचार खूप मूलभूत आहे. शेतकऱ्याच्या आसूडमध्ये ते मांडलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. ही परिभाषा जी मांडली फुले यांनी, या परिभाषेमध्ये त्यांनी सर्व शोषणाची जी मीमांसा केली, त्या शोषणाच्या मीमांसेमध्ये शिक्षण आणि अविद्या हे कारणीभूत आहे. आणि ही अविद्या जाण्यासाठी तुम्हाला मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे हा आग्रह धरला. आणि हा आग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे.
शिक्षणाबद्दल अधिक चिंतन मी मांडणार नाही आहे, कारण मला मूळ विषयाला जायचं आहे. परंतु काही उदाहरणं जी आहेत ती सांगणं मला आवश्यक वाटतं या ठिकाणी, की शिक्षण जे आहे, शिक्षणाचा आणि भाषेचा जो संबंध आहे तो किती मूलभूत आहे. शिक्षणाचा आणि मातृभाषेचा संबंध किती महत्त्वाचा आहे. आपण जर अधिक जगाकडे विचार दिला तर जगामध्ये आज जी अत्यंत प्रगत राष्ट्र आहेत जगामधली, त्या प्रगत राष्ट्रामध्ये जापान आहे, चीन आहे, जर्मनी आणि अमेरिका आहे. या संपूर्ण राष्ट्राचा जर आपण विचार केला तर या राष्ट्राची प्रगती झालेली आहे, ती प्रगती ज्ञानामुळे झालेली आहे. ज्ञानाची ताकद फार मोठी आहे त्या राष्ट्राकडे. त्यांच्याकडे आपण असं म्हणूया की या राष्ट्राकडे सत्ता कोणती आहे, फार मोठी प्रभावी सत्ता. तर आपल्याला असं जाणवेल की या राष्ट्राकडे सत्ता जी आहे ती ज्ञानाची सत्ता आहे. आणि हे ज्ञान जे आहे, त्या राष्ट्राकडे ज्ञानाची सत्ता प्राप्त झाली. त्या ज्ञानाच्या पाठीमागे काय असेल तर त्यांच्याकडे मातृभाषा आहे. मातृभाषेतून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञानाची सत्ता प्रस्थापित केली. त्याची 1-2 उदाहरणं खूप महत्त्वाची आहेत, कारण मला भाषेच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे की ती शृंखला, ती ज्ञानाची आणि ज्ञानसत्तेची शृंखला ही भाषेच्या मुळाशी असते, हे मला सांगायचं या ठिकाणी आहे. आपण जे एक उदाहरण घेऊया की अमेरिका जी आहे, की अमेरिकेमध्ये प्रचंड मोठी ज्ञानसत्ता आहे. जगातली सर्वात मोठी नावाजलेली विद्यापीठं ही अमेरिकेमध्ये आहेत. जगातलं नावाजलेलं विद्यापीठ हार्वर्ड विद्यापीठ जे आहे, हे अत्यंत जगातला एक किंवा 2 क्रमांकाचं विद्यापीठ, हे हार्वर्ड विद्यापीठ म्हटलं जातं, ते तिथं आहे. असंख्य समृद्ध विद्यापीठं अमेरिकेमध्ये आहेत. जगामधली सर्वात मोठं ग्रंथालय जे आहे ते वॉशिंग्टन काँग्रेसचं ग्रंथालय आहे आणि 2 कोटी पुस्तकाची संख्या आहे त्या ग्रंथालयामध्ये. म्हणजे महाराष्ट्र टाईमचे गोविंद तळवळकर संपादक होते, महाराष्ट्र टाईमचे गोविंद तळवळकर. त्याच्या साधनामध्ये मी 2 आर्टिकल वाचले 15 वर्षापूर्वी आणि मी फार प्रभावित झालो. ते तेव्हा अमेरिकेमध्ये होते गोविंद तळवळकर. आणि त्यामध्ये त्याने असं लिहिलं की अमेरिकेमध्ये जे संस्कृती आहे, की असं आपण अनेकदा म्हणतो की अमेरिकन संस्कृती फार वाईट आहे, पाश्चिमात्य संस्कृती वाईट आहे वगैरे वगैरे. पण त्यांनी असं लिहिलं गोविंद तळवळकरांनी, ते आपल्यापुढे सांगतो मी, की अमेरिकेमध्ये पुस्तकाची आणि वाचनाची संस्कृती प्रचंड वेगवान आहे, प्रचंड गतिमान आहे. त्याने असं लिहिलं की प्रचंड मोठमोठी ग्रंथालय आहेत अमेरिकेमध्ये, प्रचंड. आता मी त्याचा उल्लेख केला, 2 कोटी पुस्तकांचं ग्रंथालय, अशी 25 लाखांची 50 लाखांची ग्रंथालय, प्रचंड मोठी मोठी ग्रंथालय, महाकाय अशी ग्रंथालय अमेरिकेमध्ये आहेत. ते असे म्हणाले की मला अभ्यासासाठी असंख्य पुस्तकं भारतामध्ये नाही मिळाली, भारताच्या ग्रंथालयामध्ये नाही मिळाली, ती असंख्य पुस्तकं भारतातली मला वॉशिंग्टन काँग्रेसच्या ग्रंथालयामध्ये मिळाली पुस्तकं, हे त्यांनी उल्लेख केला. दुसरा मुद्दा मला फार आवडला तो असा की अमेरिकेमध्ये चहाच्या टपऱ्या नाही आहेत. आपल्या कल्चरमध्ये चहाची दुकानं खूप असतात आणि आपण जाऊन त्या ठिकाणी चहा पितो आणि विचारपूस वगैरे करतो. प्रत्येक कॅन्टीन असतात चहा कॉलेजच्या बाजूला चहाचे, आणि मुलं वगैरे बसतात त्या ठिकाणी, चर्चा करतात, गप्पा गोष्टी करतात. अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या चौकामध्ये चहाच्या वगैरे टपऱ्या नाहीत. तिथं टपऱ्या वगैरे नाहीत हा प्रकार, तिथं पुस्तकाची दुकानच आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला कोणाला विरंगुळा असेल, अर्धा तास मला बाकी आहे, तर मी जाऊन त्या पुस्तकाच्या दुकान बसायचं, पुस्तकं आणि मासिकं वाचत बसायचं. प्रत्येक अमेरिकेच्या चौकामध्ये जसे आपल्याकडे चहाचे टपरे आहेत, तशी तिथं पुस्तकाचं वाचनालय आहे, मिनी वाचनालय, मिनी ग्रंथालय प्रत्येक चौकामध्ये. आणि तुम्ही जाऊन त्या ठिकाणी आपला जो वेळ आहे तो वेळ तुम्ही सत्कारी लावू शकता. तर हे जे आपल्याला सांगितलं, हे सर्व उभं कशामुळे केलं त्या ठिकाणी, तर त्यांची जी ताकद आहे मातृभाषा, त्या मातृभाषेतून अशा प्रकारची ज्ञानसत्ता केली. दुसरं उदाहरण मला द्यायचं आहे की जापानचं द्यायचं आहे की 1945मध्ये जापानवर दुसऱ्या महायुद्धामध्ये नागासाकी आणि हिरोशिमा शहरावर बॉम्ब टाकल्यानंतर संपूर्ण जापान बेचिराख झाला होता. अशा काळामध्ये जापाननी तिथली जी शिक्षण पद्धती आहे ही बदलली 1945 नंतर. आणि जापाननी म्हटलं या ठिकाणी की आम्ही आता आमचं संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून देऊ, आणि हे शिक्षण देऊ आम्ही कसं, तर प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा प्रकारची नवीन शिक्षण पद्धती मातृभाषेतून जापानने उभी केली. आणि बघता बघता जापान बदलला आणि आज जगातल्या सर्वश्रेष्ठ देशामध्ये जापानची गणना होते आणि बाजारपेठ काबीज केली जापाननी. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण देऊन जापानने जी प्रगती केली ती प्रगती आपल्या डोळ्यापुढे आहे. चीनचं उदाहरण आपण घेऊया. चीननं सुद्धा आपल्या चिनी भाषेमधून शिक्षण दिलं
आणि आपल्या देशाची प्रगती केलेली आहे. मुद्दा चालला या ठिकाणी आहे की मातृभाषेतून जर शिक्षण आपण दिलं तर त्या देशाची प्रगती जी आहे ती प्रगती लवकर होते, हे आपल्याला म्हणावं लागेल. आता हा मुद्दा झाल्यानंतर एक मला सांगणं आवश्यक आहे की ज्ञानाची सत्ता जी आहे ही ज्ञानाची सत्ता प्राप्त करायची असेल तर त्याच्या मुळाशी मी आत्ताशी म्हटल्याप्रमाणे भाषा असते आणि भाषा जी आहे हे भाषेचं शिक्षण देत असताना आपल्याला मातृभाषेकडे लक्ष दिलं पाहिजे. हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. यानंतर मला हे सांगायचं आहे की ज्ञान जी आहे हे ज्ञानाची सत्ता आहे. या ज्ञानाचा जो अन्वयार्थ आहे हा अन्वयार्थ आपण कसा लावणार? कारण शिक्षण म्हणजे ज्ञान आपण म्हणतो, पण शिक्षण म्हणजे ज्ञान केवळ आहे का? तर नाही. तर शिक्षण म्हणजे ज्ञान नाही, तर त्या ज्ञानामध्ये सद्गुण असतात आणखी. म्हणजे शिक्षण तुम्हाला घेता येईल असं महात्मा गांधी असं म्हटलं होतं की मला फक्त साक्षर समाज करायचा नाही आहे. आपल्याकडे संबंध येतो साक्षरता किती वाढली आणि निरक्षरता किती वाढली. तर महात्मा गांधीजी काय म्हणाले की मला साक्षर समाज करायचा नाही आहे. तर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जे म्हणणं म्हटलं महात्मा गांधीजींनी ते असे म्हणाले की साक्षर झाला म्हणजे शिक्षण नव्हे, हा संकुचित विचार आहे. तर व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक विकास, महात्मा गांधींनी शिक्षणाची व्याख्या देत असताना खूप महत्त्वाचं म्हटलेलं आहे की व्यक्तीचा शारीरिक विकास झाला पाहिजे. शारीरिक विकास होऊन जमत नाही, तर मानसिक विकास झाला पाहिजे आणि मानसिक विकासाबरोबर आत्मिक विकास, त्याच्या हृदयाचा विकास झाला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शिक्षणामधून आल्या पाहिजे. हा विचार शिक्षणामधला महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा आहे की आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे पहिला देश येतो तो ग्रीकांचा देश आहे. ग्रीकामध्ये शिक्षणाबद्दलचं फार मोठं चिंतन आलेलं आहे. ग्रीकांची एक फार मोठी परंपरा आपल्याकडे ज्ञानाची आहे. ग्रीकामध्ये सॉक्रेटिस होऊन गेला, प्लेटो, एरिस्टॉटल अशी मोठी परंपरा आहे. प्लेटो असतील, एरिस्टॉटल असतील यांनी ज्ञानाच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप चांगलं विवेचन ठेवलेलं आहे. आणि हे सगळं विवेचन जे आहे की सॉक्रेटिस असं म्हणतो की ज्ञान हे सद्गुण आहेत, की ज्ञानामध्ये सद्गुण आहे आणि हे सद्गुण जे प्राप्त करायचे असेल तर त्याच्या मुळाची भाषा असते. भाषा जर नसेल तर तुम्हाला हे सद्गुण प्राप्त करता येत नाही. दुसरा मुद्दा या ठिकाणी मांडला तो असा की प्लेटो असं म्हणतो की श्रेष्ठतम ज्ञान म्हणजे ज्ञानाची सदाचारात परिणती होय. ज्ञानाची सदाचारात परिणती म्हणजे प्लेटो असेल, एरिस्टॉटल असेल यांनी शिक्षणाचा अर्थ केवळ ज्ञान नाही तर ज्ञानाच्या मागे सदाचार हा महत्त्वाचा मानलेला आहे. आपल्याकडे गौतम बुद्ध जे आहेत त्या गौतम बुद्धांनी जे तत्त्वज्ञान मांडलं त्याच्या मुळाशी की बुद्ध असे म्हणतात की ज्ञान म्हणजे प्रकाश, की प्रकाशासारखं हे ज्ञान असतं. सर्वांचं जीवन हे उजळून निघावं असे ज्ञान असतं. आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान बुद्धांनी जनभाषेतून मांडलं. बुद्धाने जी ज्ञानाची भाषा मांडत असताना प्रचलित जी संस्कृत भाषा होती ही संस्कृत भाषा ग्रांथिक भाषा होती त्या काळातली, अत्यंत श्रेष्ठ अशी भाषा. आणि या ग्रांथिक भाषेतून वेदवाङ्मय निर्माण केले होते. आणि म्हणून बुद्धाने आपलं तत्त्वज्ञान मांडत असताना प्रचलित असलेली संस्कृत भाषा नाकारून प्राकृत या भाषेतून ज्ञान दिलं. त्यामुळे भाषा जी आहे ही मातृभाषेतून ज्ञान लवकर पडत असतं. म्हणून त्या काळामध्ये सम्राट अशोकाचा जर आपण कालखंड बघितला तर त्यांच्या काळामध्ये जवळजवळ भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे 95% लोकांपर्यंत पोचलं होतं. याचं कारण काय आहे तर बुद्धांनी ज्ञान मांडला, विचार मांडला. हा ज्ञान आणि विचार अत्यंत मानवतावादी होता, क्रांतिकारक होता हा विचार. परंतु त्याच्या मुळाशी काय असेल तर बुद्धांनी जी भाषा वापरली ही भाषा कोणती असेल तर ती मातृभाषा आहे. मातृभाषेतून मांडलं, जनभाषेतून लोकांच्या जनभाषेतून ते मांडलं. त्यामुळे तो विचार लोकांपर्यंत पोचला. आणि त्यानंतर पाली भाषेचं संशोधन मग पुढे जाऊन इंग्रजीमध्ये केलं गेलं. आपल्याकडे जे विद्यापीठ निर्माण झाले, तक्षशिला, नालंदा विद्यापीठ वगैरे भारतामध्ये निर्माण झाली, त्याच्यामध्ये शिक्षणाची भाषा कोणती होती तर ती पालीच होती. भाषा प्रमुख भाषा पाली होती. आणि त्याच्यामधून मग पुढे विभिन्न जगामधले सर्व संशोधक शिकायला येत होते. तर मुद्दा हा चालला की मातृभाषा त्या ठिकाणी महत्त्वाची मानली गेली. तर हे जे विवेचन मी आतापर्यंत मांडत आहे हे जर म्हटलं गेलं तर मातृभाषा जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण जे आहे या शिक्षणाचा विकास करायचा असेल तर शिक्षण हे मातृभाषेतून दिलं पाहिजे. आपल्याकडे ज्याच्या मुळाशी शिक्षण नाही असे संत गाडगे बाबा होते, निरक्षर होते अगदी,
की कुठल्या शाळेत नाही गेले. आपल्याकडे अण्णाभाऊ साठे हे पण शाळेत नाही गेले कुठल्या, परंतु त्यांनी शिक्षण प्रचलित शिक्षण न घेता, प्रचलित साक्षरता न प्राप्त करता जे प्राप्त केलं ते केवळ आपल्या मातृभाषेतून. मातृभाषेची क्षमता काय आहे, मातृभाषेची ताकद काय आहे हे गाडगेबाबांना माहीत होती. त्यामुळे त्यांनी त्यांचं जे कीर्तन आहे, कीर्तनाची नवीन परंपरा उभी केली गाडगेबाबांनी. आणि कीर्तनाच्या परंपरेमध्ये काय असेल तर ते शिक्षणाचा एक नवा अजेंडा प्राप्त करून दिला शिक्षणामध्ये गाडगेबाबांनी. तो असा की प्रश्नोत्तर पद्धती जी असते शिक्षणामधली, की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची शिक्षकांनी, ही जी अत्यंत चांगली पद्धती आहे, जे ग्रीकांनी दिलेली पद्धती आहे. ग्रीकामध्ये हे प्रश्न विचारायचे, त्याची उत्तर द्यायची गुरुनी. बुद्ध कल्चरमध्ये हाच प्रकार आहे, प्रश्न विचारायची, त्याची उत्तरं द्यायची. प्रश्न हे चिकित्सक असायचे त्या ठिकाणी आणि त्या चिकित्सक प्रश्नांची उत्तरं द्यायची, तर्कसंगत उत्तरं द्यायची. ही जी पद्धती आहे, ही पद्धती आपल्याकडे लोप पावत गेली कालांतरानं. ही पद्धती मातृभाषेतून शिक्षण देत असताना संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून उजागर केली. प्रश्नोत्तर पद्धती, ते प्रश्न विचारायचे श्रोत्यांना, श्रोत्याकडून प्रश्नाला उत्तरं द्यायची परत त्या ठिकाणी. तर ही पद्धती खूप महत्त्वाची आहे आणि गाडगेबाबांनी या समाजामध्ये प्रश्नोत्तर पद्धतीनं जे शिक्षण दिलं हे अत्यंत क्रांतिकारक शिक्षण आहे गाडगेबाबांनी दिलेलं. आणि म्हणून एका विद्यापीठाचं नाव आहे की अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा विद्यापीठाचं नाव दिलं गेलं. ही मातृभाषेतून शिक्षण दिलं त्या निरक्षर माणसांनी. त्या दृष्टीनं हे उदाहरण महत्त्वाचं मला वाटतं. आणि म्हणून किंवा संत साहित्यामध्ये आपण विचार केला तर हे सर्व संत साहित्य मातृभाषेतूनच दिलं गेलं आहे. हे एवढं विवेचन यासाठी महत्त्वाचं आहे की शिक्षण जो आहे, शिक्षणाचा आणि भाषेचा संबंध आहे आणि शिक्षणाचा आणि मातृभाषेचा संबंध आहे. मातृभाषेतूनच तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे, हे एवढं विवेचन यासाठी हे सगळे उदाहरण मी दिलेले आहेत. यानंतर मला पुढचा मुद्दा मांडायचा तो असा की आपल्याकडे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. महाराष्ट्र राज्य 1 मेला अस्तित्वात आलं आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण, हे एक साहित्यिक व्यक्तिमत्व. म्हणजे मला अभिमान वाटतो या ठिकाणी की आपल्यामध्ये डॉक्टर सुभाष कदम सर बसलेले आहेत. त्यांचे ग्रंथ आहे याच्यावरचा, यशवंतराव चव्हाण, साहित्यिक यशवंतराव चव्हाण नावाचं पुस्तक लिहिलं. मला मुद्दा सांगायचा तो असा की यशवंतराव चव्हाण जे आहेत हे प्रतिभासंपन्न होते, साहित्यिक होते, कुशल प्रशासक होते आणि मराठी भाषा जी आहे ही ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे हे राजकारणी होते. यशवंतराव चव्हाणांनी 1960 नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या गोष्टी केल्या, मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे म्हणून, त्यातले 2 उदाहरणं मला सांगणं फार आवश्यक आहे की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केलं. ही अत्यंत क्रांतिकारक घटना आहे आणि त्याचे अध्यक्ष पहिले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते. अत्यंत विद्वान असा गृहस्थ, ज्याच्यापुढे सलाम करावा, प्रचंड विद्वान असे व्यक्तिमत्व होते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दुसरी गोष्ट जी झाली यशवंतराव चव्हाणांनी केली ती महत्त्वाची आहे की त्यांनी विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केलं. ही अत्यंत मोठी घटना आहे की मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे म्हणून विश्वकोश निर्मितीची स्थापना केली. आणि त्यावेळेस तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे वाईला राहत होते आणि ते म्हणाले यशवंतराव चव्हाणांना की तुम्ही एवढं मोठं विश्वकोश निर्मितीचं मंडळ स्थापन केलं आणि एवढं मोठं महाकाय काम आम्हाला करायचं आहे, तर मला मुंबईच्या धावपळीमध्ये मला हे काम करणं शक्य नाही. त्यासाठी निवांत ठिकाण मला पाहिजे आहे. त्यामुळे मी वाईलाच राहतो, वाईला निवांत ठिकाण आहे, वाईला राहूनच मी हे काम करणार आहे. तेव्हा मुख्यमंत्री असे म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही विश्वकोश निर्मितीचं कार्यालय वाशीला उभं करा, मी वाशीला उभं करून देईल. आणि वाशीला यशवंतराव चव्हाणांनी ते कार्यालय उभं केलं आणि प्रचंड मोठे ग्रंथालय उभं करून दिलं परत मुख्यमंत्र्यांनी त्या काळामध्ये. आणि वाईला राहून मराठीतलं विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन झालं. जवळजवळ 12 खंड सुरुवातीचे जिवंत असताना तर्कतीर्थांनी निर्माण केले विश्वकोशाचे. त्यानंतर राग जाधव होते, मेपुरेगे होते
विजयावाड होते काही कालांतर काही कालखंडामध्ये. माझा मुद्दा चालला तो असा की विश्वकोशाचे 20 खंड निर्माण झाले आतापर्यंत. संपूर्ण भारतातल्या सर्व भाषामधलं सर्वात श्रेष्ठ लेखन कुठलं असेल ते विश्वकोश आहे. ही पहिली निर्मिती आहे. अन्य कुठल्या भाषेमधून विश्वकोशाची निर्मिती नाही झाली, ती मराठीमध्ये झालेली आहे. कारण यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी होती की मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे म्हणून. आज दुसऱ्या भाषेतल्या लोकांना हेवा वाटतो आहे की अशा प्रकारचं विश्वकोश जे आहे ते आमच्याकडे का आलं नाही. आणि म्हणून शिक्षण जे आहे, या शिक्षणामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे आणि ज्ञान ही जे आहे हे ज्ञान मराठीमधून आलं पाहिजे अशी दृष्टिकोन यशवंतराव चव्हाण यांनी ठेवला. आणि तो दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. मराठीमध्ये ज्ञानकोश जे आहेत, या ज्ञानकोशाच्या बरोबरच आपल्याकडे महादेव शास्त्री जोशी यांचं काम फार मोठं आहे. त्यांनी मराठीमधून भारतीय संस्कृती कोश स्थापन केला. त्याचे 10 खंड आहेत. म्हणजे आपल्याकडे अनेक जे सण होतात, अनेक जे देवदेवता आहेत, त्यांच्या अत्यंत सुंदर उत्पत्त्या कशा झालेल्या आहेत. म्हणजे मला तो इतका आवडतो तो कोश, इतका अभ्यासपूर्ण आणि इतक्या कष्टाने लिहिलेला आहे की त्याच्या सर्व उत्पत्त्या ज्या आहेत प्रत्येक गोष्टीच्या त्या कोशामध्ये आहेत. म्हणजे मराठीतलं विश्वकोश, मराठीमधलं भारतीय संस्कृती कोश, समा गर्गे यांनी लिहिलेले 6 खंड आहेत समाज विज्ञान कोशाचे. अत्यंत महत्त्वाचं काम आहे. म्हणजे आपल्याकडे श्रीधर व्यंकट केतकरांनी 10 खंड लिहिले ते ज्ञानकोशाचे, ते तर आहेतच आहेत, नाही असं नाही. माझा मुद्दा चालला असा की मराठीतली जी श्रीमंती आहे, मराठीतील ज्ञानाची जी श्रीमंती आहे, ही संपूर्ण ज्ञानाची श्रीमंती अन्य भाषांपेक्षा अधिक कुठे दडली असेल तर या निर्मितीमध्ये दडलेली आहे. ज्ञानकोशाच्या निर्मितीमध्ये, विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये, भारतीय संस्कृती कोशाच्या निर्मितीमध्ये. आणि एवढं मोठं जे सामर्थ्य आहे ज्ञानाचं ते या कोशामध्ये दडलेलं आहे असं मला म्हणावं लागेल. आता एवढं विवेचन झाल्यानंतर भाषेच्या बाबतीमध्ये भाषा आणि शिक्षण, मातृभाषा आणि शिक्षण याबाबत एवढं विवेचन मी ठेवलेलं आहे. आता जो मूळ विषय आहे भाषिक कौशल्यांचा, त्याकडे मी वळतो. आता किती वेळ बोलायचं सांगा मला थोडं. आता भाषिक कौशल्याच्या बाबतीमध्ये विवेचन ठेवत असताना मी आताशी म्हटलं त्याप्रमाणे कौशल्य जरी विषय असला तर मी कौशल्य म्हणून बोलणार नाही, ते क्षमता लक्षात घ्या. शब्द मी कौशल्यच वापरणार आहे, पण त्या क्षमता म्हणून मी इथं विवेचन करणार आहे. आता भाषिक कौशल्य जी आहेत, या भाषिक कौशल्य विकसित झाल्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान लालसा वाढणार नाही. ज्ञानाची लालसा वाढवण्यासाठी भाषिक कौशल्य विकसित होणं फार आवश्यक आहे. आपण एक थोडंसं मानसशास्त्रीय एक कसोट्या असतात, त्याचं एक थोडंसं उदाहरण मी देतो की मानसशास्त्र असं म्हणते, शैक्षणिक मानसशास्त्र म्हणते की माणूस हा ज्ञानलालशी कधी बनेल तर त्या माणसाकडे काही ज्ञानेंद्रिय आहेत, ज्ञानाची इंद्रिय आहेत की ज्ञान हे माणूस त्या ज्ञानेंद्रियाच्याद्वारे आत्मसात करत असतो. मग माणसाकडे कोणती ज्ञानेंद्रिय आहेत तर आपल्याला माहीत आहे की 5 महत्त्वाची ज्ञानेंद्रिय आहेत माणसाकडे. एक महत्त्वाचं डोळा, दुसरं कान, तिसरं नाक, जीभ आणि त्वचा. ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत, याद्वारे त्याला ज्ञान प्राप्त होते. आता मानसशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वात प्रभावी असं ज्ञानेंद्रिय कोणतं तर ते आहे डोळा आहे की त्याच्याद्वारे आपल्याला 82% ज्ञान प्राप्त होते. 82% ज्ञान प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्या डोळ्यामध्ये आहे. दुसरं ज्ञानेंद्रिय कान आहे, कानाद्वारे आपण ऐकतो आणि 11% ज्ञान त्या कानातून आपल्याला प्राप्त होते ऐकण्यामुळे. ठीक आहे. तिसरं ज्ञानेंद्रिय आहे नाक, नाकातून 3.5% ज्ञान आपल्याला प्राप्त होते. जीभ जी आहे रसना, त्याचं 2.5% ज्ञान. आणि 5वं ज्ञानेंद्रिय त्वचा, त्याच्यातून स्पर्श होतो आणि 1% ज्ञान प्राप्त होते. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर 2 ज्ञानेंद्रिय खूप महत्त्वाची आहेत यामधली. एक डोळे आणि दुसरं ऐकणे, कान. हे 2 ज्ञानेंद्रिय अत्यंत प्रगती झाली पाहिजे 2 ज्ञानेंद्रियाची, त्याच्यातून फार मोठं ज्ञान प्राप्त होते. आता भाषिक कौशल्याचा विचार करत असताना जे 4 जी भाषिक कौशल्य आपण सातत्यानं अभ्यास केला जातो की 4 जी भाषिक कौशल्य आहेत त्यामधली ग्रहण करणारी, आपण ग्रहण करतो तर ग्रहणात्मक कौशल्य 2 आहेत.
ती कोणती आहेत? तर ग्रहणात्मक कौशल्य 2 आहेत. त्यातलं पहिलं कौशल्य श्रवण आहे आणि दुसरं वाचन आहे. वाचन आणि श्रवण करणं ही दोन्ही ग्रहणात्मक कौशल्य आहेत, ग्रहण करतो आपण. आणि ही दोन्ही कौशल्य जी आहेत ती डोळे आणि कान जे 93% ज्ञान जे आहे, 93% ज्ञान आपण 2 ज्ञानेंद्रियातून प्राप्त करतो. 82 अधिक 11 93% ज्ञान आपल्याला 2 कौशल्यातून प्राप्त होते. त्यामध्ये श्रवण एक आणि दुसरं वाचन. ही ग्रहण करणारी, ज्ञान ग्रहण करणारी ही कौशल्ये आहेत. दुसरी जी आहेत ती प्रगटीकरण करतो आपण. प्राप्त झालेलं ज्ञान आपल्याला सांगायचं आहे, प्रगट करायचं आहे. त्याच्याशी 2 कौशल्य निगडीत आहेत. ती आहे भाषण आणि लेखन. ही आविष्काराची कौशल्य आहेत. आपण त्याचा आविष्कार करतो. अगोदर ग्रहण करावं लागतं, नंतर आविष्कार करावा लागतो. ही ज्ञानामधली ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे की या प्रक्रियेतून तुम्हाला गेल्याशिवाय तुम्हाला ही 4ही कौशल्य विकसित करता येत नाही. प्रत्येक एका कौशल्यावर दुसरं कौशल्य अवलंबून आहे. असं म्हणतो की नाही मला 4 दिलं ना मी एकच करतो, असं नाही जमणार या ठिकाणी. म्हणजे आपल्या मनाप्रमाणे एकच मला कौशल्य आत्मसात करायचं आहे असं इथं नाही आहे. ही अखंडपणे चालणारीच प्रक्रिया आहे, भाषिक कौशल्याची प्रक्रिया आहे. तुम्हाला सुरुवातीला श्रवणच करावं लागतं. श्रवण केल्याशिवाय उत्कृष्ट वाचन होत नाही. श्रवण आणि वाचन झाल्याशिवाय तुम्हाला भाषणही करता येत नाही आणि लेखनही जमत नाही. म्हणून या 4ही कौशल्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. आता याचा विवेचन करत असताना श्रवण म्हणजे काय? तर श्रवण म्हणजे ऐकणे. आपण साधं म्हणतो ऐकणे. आता हे आपल्याला माहीत आहे की लहान मूल जे आहे जन्माला आल्यानंतर त्याचं ज्ञानेंद्रिय जी आहेत ती हळूहळू विकसित होत जातात आणि तो ऐकायला लागतो. पहिल्यांदा तो बोलणार नाही सुरुवातीला. त्याला किती तुम्ही बोल म्हटलं तर बोलत नाही. बोलत का नाही. तर तुम्हाला त्याला तुम्ही बोललं पाहिजे अगोदर. घरातली माणसं जर बोलत नसतील, घरामध्ये आजोबा आहे, आजी आहे, अनेक नाही का मुलं आहेत मोठमोठी घरामध्ये आणि खूप मुलं गोंधळ करतात. हे आवश्यक आहे त्या मुलाला बोलण्यासाठी. मुलं आणि आई वडील बोलल्याशिवाय लहान मूल बोलणार नाही. त्याच्या कानावर जाऊन ते शब्द आदळले पाहिजे आणि त्याप्रमाणे तो अनुकरण करेल. तुम्हाला लहान मुलाला अगोदर बोबडं बोलावं लागतं. तो लहान मोठ्या माणसांची भाषा आत्मसात करू शकत नाही. माझा बाळ्या, माझा लहान्या असं म्हणून गोड गोड बोलू लागतं. त्या भाषेमध्ये बोबडं बोलू लागतं. माझा मुद्दा चालला असा की श्रवण हे जे ज्ञानेंद्रिय आहे, हे श्रवण ज्ञानेंद्रिय उच्चार कानावर पडल्याशिवाय तो तसा उच्चार करणार नाही. तुम्ही जसा उच्चार करणार तसा तो उच्चार करणार त्या ठिकाणी. म्हणजे हे जे ज्ञानेंद्रिय आहे हे श्रवणातून तो बोलतो. श्रवणातून त्याचं बोलणं सुरू झालेलं आहे. श्रवण केल्याशिवाय बोलता येत नाही. तुम्ही ऐकल्याशिवाय बोलू शकत नाही. ही अत्यंत नैसर्गिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया लहान मुलाच्या बाबतीमध्ये घडते. आणि म्हणून बोलताना भाषेचे संस्कार तुम्हाला करायचे आहेत ना, तर बोलताना तुमचे उच्चार कोणते आहेत, आई वडिलांचे उच्चार कोणते आहेत. आई वडील आपल्या परिभाषेमध्ये शुद्ध अशुद्ध म्हणतो भाषिक. तर भाषा जी लहान असताना मूल तुम्ही कसं शुद्ध बोलता, कसं अशुद्ध बोलता. तुम्ही जर शुद्ध बोलत असाल तर तो शुद्ध बोलेल, तुम्ही जर अशुद्ध बोलत असाल तर तो अशुद्ध बोलेल. भाषिक संस्कार जे आहेत ते कुटुंबात होतात आणि त्याच्यामधून त्याची श्रवण क्षमता ही विकसित होत असते. आणि म्हणून या ठिकाणी माझा मुद्दा तो श्रवणाचा तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे की लहानपणी मुलावर झालेले भाषिक संस्कारामध्ये श्रवण हा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. आता हा संस्कार पुढे जाऊन शाळेमध्ये तुम्ही कसा विकसित करता. माध्यमिक शाळेमधले शिक्षक हे कसं अचूक मराठी बोलतात, किती शुद्ध मराठी बोलतात यावर सुद्धा खूप अवलंबून आहे. ठीक आहे. आणि मग हे जर होत नसतील तर भाषिक संस्कार तसे होणार नाही, तो ऐकणारच नाही. माझा मुद्दा चालला असा की मी जेव्हा उच्च शिक्षण बाबतीमध्ये बोलतो तेव्हा मला उच्च शिक्षणाचे विद्यार्थी जे आहेत, उच्च शिक्षण म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर विभागातले विद्यार्थी आहेत, त्यांच्यापुढे बोलताना आपण ऐकतो जे आहे, श्रवण करतो. आता श्रवण करत असताना भाषा जी आहे ही भाषा आपण कसं आत्मसात करतो श्रवण करताना, तर ती करता येते आपल्याला.
पदवी आणि पदव्युत्तर विभागातले जे विद्यार्थी आहेत तास करत असताना, म्हणजे आम्ही आता आमची जी पिढी आहे त्यामध्ये आम्हाला हे संस्कार झाले होते की तास करायचं म्हटलं तर आम्ही जे लेक्चर होते, म्हणजे एखादी अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेक्चर आपल्याला मिळत आहे, तर आम्ही वहीवर टिपणं काढत होतो. टिपणं काढणं जे नोट्स नावाचा प्रकार नव्हता आमच्याकडे. हा प्रकार माहीत नाही आम्हाला, नोट्स द्यायचे असतात म्हणून. ठीक आहे. विद्यापीठामध्ये एक अनुभव सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पूर्वीचं मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये आम्ही जे शिकायला होतो त्यामध्ये चव्हाण सर आहेत, सर सगळे आहेत, आपण माहीत आहे की डॉक्टर सुधीर रसाळ सर होते, गंगाधर पानतावणे सर आम्हाला शिकवायला होते, प्रभाकर मांडे सर होते, युम पठाण सर गेस्ट लेक्चर घ्यायचे भाषाशास्त्राचे आमच्याकडे. ही अत्यंत विद्वान व्यक्ती होती, त्यामुळे आम्ही त्यांचं प्रत्येक शब्द न शब्द कानामध्ये प्रत्येक शब्द विसरून जाऊ नये सर्व एकाग्रता करून ऐकत राहत होतो आम्ही. एकाग्रपणे ऐकले पाहिजे आणि टिपणं काढत होतो आम्ही. आपल्याकडे अंकुश चव्हाण सर आहेत, हे तेव्हा विद्यार्थी होते MAचे, आणि सुधीर रसाळ सरांचा तास हा पहिला राहायचा आणि लवकर आपण जाऊन त्यांच्या शेजारी बसता आलं पाहिजे. लवकर गेलो म्हणजे आपल्याला तिथं असाच हॉल राहायचा त्या ठिकाणी डिपार्टमेंटला, आणि सर इथे बोलायचे तर आपण जवळ गेलो, कारण आपल्याला लिहायचं आहे पटकन. म्हणून अंकुश चव्हाण सर तिथे येऊन बसायचे जवळ, कारण ते ऐकायचं आहे. विद्यार्थ्याची स्पर्धा असायची की आपण लवकर जाऊन बसलं पाहिजे. आणि मुद्दा चालला या ठिकाणी हा असा की सगळी टिपणं जी आहेत ती समीक्षेची टिपणं त्या काळामध्ये संपूर्ण आम्ही उतरवून घेत होतो त्या ठिकाणी. त्यांच्या काहीतरी 4-5 वह्या भरल्या होत्या समीक्षेच्या, GR मोरे आणि अंकुश चव्हाण यांचे. त्या सर्वात जास्त समीक्षेचे मार्क आहेत त्या ठिकाणी. मला सांगायचा मुद्दा असा की श्रवण जेव्हा करतो तर ते श्रवण केलेलं आपल्याला कागदावर उतरवता आलं पाहिजे. ती एकाग्रता जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण विद्यापीठामधले जे लेक्चरर्स आहेत त्यातला अत्यंत महत्त्वाचे जे शब्द न शब्द ते आपल्या कानात साठवून ते हाताद्वारे लेखन करणं, ही एकाग्रता विद्यार्थ्याला करता येऊ शकते. म्हणून टिपणं काढणं हा अत्यंत मोठा संस्कार आपल्याला करता येऊ शकतो, कारण श्रवण केल्याशिवाय हे आपल्याला होत नाही. आता श्रवण करताना काही मुद्दे आहेत महत्त्वाचं, की तुम्हाला लक्षपूर्वक ऐकता आलं पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे अत्यंत, कारण भाषा तुम्हाला ऐकायची आहे आणि यामध्ये तुमचं जर अवधान नसेल, लक्ष नसेल तर तुम्हाला ते लिहिता येत नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐकणे, संदर्भ लक्षात घेऊन ऐकणे, की श्रवण करताना संदर्भ महत्त्वाचे असतात. कुठल्या काळामध्ये हे लेखन म्हटलेलं आहे, कुठला कालखंड आहे, कुठल्या काळामध्ये म्हटलेला आहे, तो कालखंड डोळ्यापुढे आला पाहिजे तुमच्या. कुठल्या स्थळाविषयी म्हटलं आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणून संदर्भ घेऊन लक्षात आलं पाहिजे. आवाजाचं विश्लेषण असतं अनेकदा. आवाज हा कधी मार्मिक असतो, कधी नाही का विनोदी असतो, कधी व्यंगात्मक असतो. आता सरांचं एक वैशिष्ट्य आहे की सर मार्मिक बोलतात, ते लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर आवाजाचं विश्लेषण जे आहे ते महत्त्वाचं या ठिकाणी आहे. शब्दांचे परस्पर संबंध लक्षात घेणं फार आवश्यक आहे. पुढचा मुद्दा की या ठिकाणी एक म्हटलं जातं की सुभाषचंद्र बोसांचं एक अवतरण आहे की तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला आझादी देईल. तर रक्त आपण देत नाही तर त्याला बलिदान आपण म्हणतो. असे जे संदर्भ लक्षात घ्यावे लागतील. मुख्य मुद्दे लक्षात घेऊन, की मुद्दे कुठले दिले व्याख्यानामध्ये ते लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि भाषेतला वाचार्थ, लक्षार्थ आणि ध्वन्यार्थ लक्षात घेऊन आपल्याला हे जे आहे हे ऐकताना लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटचा 1-2 मुद्दे मांडून मी थांबतो, माझा वेळ होत आलेला आहे याची मला जाणीव आहे. आता पुढचा मुद्दा आहे वाचन. भाषिक जी कौशल्य आहे त्याच्यामधलं वाचन हे कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे. वाचन खूप महत्त्वाचं यासाठी आहे की वाचनामधून तुमची व्यक्तिमत्व जे आहे ते वाचनातून उन्नत होते. व्यक्तिमत्वाची जी झालर आहे, तकाकी आहे, झडाडी आहे ते तुमच्या वाचनामधून प्राप्त होत असते. आणि वाचन जे आहे या वाचनाबद्दलचे असंख्य उदाहरणं आपल्या भारतामध्ये असंख्य म्हणजे माणसं होऊन गेली, फार मोठी थोर व्यक्तिमत्व होऊन गेली, ती वाचनामधून आकाराला आलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन किती अफाट होतं हे आपल्याला जाणवेल.
की बाबासाहेबांच्या वाचनाबद्दल त्यांनी राजगृह नावाचं घर बांधलं पुस्तकासाठी. प्रचंड बहुश्रुत असं वाचन बाबासाहेबांचं होतं. त्यानंतर आपल्याकडे एक उदाहरण आहे की महात्मा गांधीजींचं, की त्यांनी जॉन रस्किन यांचं अन टू धिस लास्ट नावाचं पुस्तक वाचलं. की रस्किन हा एक फार मोठा विचारवंत होता. त्यांचं एक पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तकामुळे महात्मा गांधीजी आमूलाग्र बदलून गेले आणि ते असे म्हणाले की हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केल्यानंतर मी फार भारावून गेलो. हे पुस्तक मला सोडवेना. या पुस्तकामुळे मला नवीन विचार करण्याची क्षमता या पुस्तकामुळे मला मिळाली. म्हणजे वाचनाचा जो संस्कार आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हे वाचन करत असताना तुम्ही एकाग्रपणे वाचन केलं पाहिजे. भावनांचा कल्लोळ असताना वाचन करू नये. कमी आकलन शक्ती जर असेल तर वाचन होत नाही. तर आकलन शक्ती वाढवून तुम्हाला हे वाचन करावं लागेल. आणि वाचन करताना वाचनाचे जे काही आहेत की वाचन करत असताना तुमच्यामध्ये ओढ असली पाहिजे, वाचनाबद्दलची उत्सुकता असली पाहिजे. जाणून घेण्याची वृत्ती जर नसेल, ओढ नसेल तर वाचन तुमचं होत नाही. अध्यापन करत असताना असंख्य पुस्तकांच्या संदर्भ देतात प्राध्यापक. त्या पुस्तकाचे संदर्भ आले तर ते संदर्भ टिपून घ्यायचे आणि ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकाचं वाचन करता येऊ शकते. की आपल्याकडे केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्या टीचिंगच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये तास होत नाहीत आपल्यासारखे. हे तास नाही आहेत, पिरियड नाहीत. तिथं काय आहे की ग्रंथालयामध्ये बसून विद्यार्थ्यांनी वाचन करायचं अगोदर विषयाचं. जो तुम्हाला टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक तुम्ही प्राध्यापकाकडून शिकून घ्यायचा नाही. अगोदर ग्रंथालयामध्ये जाऊन वाचन करायचं. वाचन केल्यानंतर तुम्हाला जर तो विषय वाचनामधून 80% समजला असेल तर तो 80% समजला आहे तुम्हाला. उरलेला 20% जो आशय आहे तो तुम्हाला समजला नाही वाचन केल्यानंतर सुद्धा, तो मग प्राध्यापकाकडे येऊन त्या विषयावर डिस्कस करायचं. डिस्कस केल्यानंतर त्या 20% जे ज्ञान आहे ज्याची प्राप्ती तुमची नाही झाली त्या ज्ञानावर चर्चा करून काही पुस्तकं सांगतील परत प्राध्यापक, ते वाचायचे आणि संपूर्ण वाचनामधूनच 100% ज्ञान प्राप्त करायचं. आपल्याकडे लेक्चरसाठी सिस्टीम ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजला नाही आहे. त्यामुळे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर समृद्ध ग्रंथालयच असलं पाहिजे. हे केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने उभं केलेलं आहे. की ऑक्सफर्ड विद्यापीठ आपण जे म्हणतो सर, ते विद्यापीठ आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासारखं किंवा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासारखं नाही. तशी इमारती नाही आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ हे गावच आहे मोठं, एक मोठं गाव आहे. केम्ब्रिज विद्यापीठ हे एक मोठं गाव आहे, मोठं गाव आहे. त्या कॅम्पस प्रचंड मोठा महाकाय कॅम्पस आहे त्या ठिकाणी. तिथे त्या कॅम्पसमध्ये एक ग्रंथालय नाही. त्या ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजच्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 100च्या वर ग्रंथालय आहेत. 100च्या वर ग्रंथालय असतील. या संख्येवर जाऊ नका, माझा विषय समजून घ्या. ती ग्रंथालय खूप मोठी आहे. कारण ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला तास करायची गरज नाही. तिथे ग्रंथालयात जावं लागतं. माझा मुद्दा चालला तो वाचनाचा. म्हणून पदवी आणि पदव्युत्तर विभागातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या दयानंद कला महाविद्यालयाचं ग्रंथालय अत्यंत समृद्ध ग्रंथालय आहे. मराठवाड्यात जे बोटावर मोजण्यातली 5 लायब्ररीज आहेत महत्त्वाच्या, त्याच्यामध्ये दयानंद संस्थेने उभं केलेलं ग्रंथालय आहे. या ग्रंथाचा मी खूप फायदा घेतलेला आहे. असंख्य दुर्मिळ पुस्तकं मला या ग्रंथालयात दिलेली आहेत. मला अभिमान वाटतो या ग्रंथालयाचा. तर एवढी समृद्ध ग्रंथ सामर्थ्य आणि ग्रंथातली ज्ञानसत्ता या ग्रंथालयामध्ये साठवलेली आहे. याचा उपयोग दयानंद कला महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आणि तो मी परिपूर्ण घेतलेला आहे. आणि वाचनाशिवाय, वाचन जर नसेल तुमचं तर तुम्हाला मराठी विषय हा बोजळच वाटेल. मराठीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य प्राप्त करायचं असेल तर ग्रंथालयाचं वाचन केलं पाहिजे आणि बहुआयामी बनता आलं पाहिजे. पुढचा एक मुद्दा मला सांगायचा आहे की या वाचनाचे फायदे काय होतात. तर बहुश्रुतता बहुश्रुतता जी आहे वाचनामुळे विकसित होते. जिज्ञासा पूर्ती होते. भाषा कोशाचं ज्ञान प्राप्त होते. कल्पनाशक्ती विकसित होते.
आणि संस्कृती आणि परंपरेची ओळख होते. कल्पनाशक्तीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ते वाचन केल्याशिवाय तुम्हाला कल्पनाशक्ती विकसित होत नाही. आपल्याकडे असं म्हटलं गेलं की कल्पनाशक्ती ही दैवी वगैरे असते. ती दैवी वगैरे राहत नाही कल्पनाशक्ती. ती तुमच्या साधनेतून आणि वाचनामधूनच विकसित होते. आणि वाचन जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. वाचनाच्या बाबतीमध्ये असंख्य उदाहरणं आहेत, पण वेळेच्या अभावी मी सांगणार नाही. पुढचा मुद्दा जो आहे तो भाषण. हे तिसरं कौशल्य आहे भाषणाचं, की श्रवण आणि वाचन झाल्यानंतर तुमची भाषिक श्रीमंती वाढते आणि भाषण हे कौशल्य तुम्हाला अधिकाधिक विकसित करता येऊ शकते. भाषणामध्ये स्पष्ट उच्चार असावेत, वाणीवर प्रभुत्व प्राप्त झालं पाहिजे. उत्तम वाचन जे आहे, उत्तम वाचन झाल्याशिवाय तुम्हाला भाषण देता येत नाही. भाषणामध्ये स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर वैचारिक बैठक खूप महत्त्वाची आहे. वाचन अधिक असल्याशिवाय तुम्हाला वैचारिक बैठक प्राप्त करून देता येत नाही. वैचारिक, कारण कुठल्याही वाचनातून तुम्हाला निश्चित भूमिका, नाहीतर अनेकदा काय होतं की अवसरवादी भूमिका तयार होते माणसाची. कुठली विचार माझा हा योग्य, हाही विचार योग्य, हाही विचार योग्य, ही अवसरवादी भूमिका ही घातक असते अनेकदा व्यक्तिमत्वाला. त्या वेळेस आपल्याला निश्चित वैचारिक बैठक प्राप्त करायची असेल वक्त्याची, तर तुम्हाला वाचन जे आहे ते वाचन करता आलं पाहिजे. आणि पुढचं जे कौशल्य आहे ते लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्यामध्ये तुमचं लेखन हे खूप सुंदर असलं पाहिजे. हस्ताक्षर फार सुंदर असले पाहिजे. महात्मा गांधी नेहमी म्हणत की माणसाच्या हस्ताक्षर जसे आहेत त्याच्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्व असते. म्हणून सुंदर हस्ताक्षर खूप महत्त्वाची आहेत. आणि व्याकरणामध्ये आता सरांनी सांगितलं होता मुद्दा व्याकरणाचा, की व्याकरणाची शुद्धता. आता हे व्याकरण हा विषय जो आहे तो एक स्वतंत्र व्याकरणाचा विषय आहे, तो मी आज टाळलेला आहे. पण व्याकरण आणि लेखन शुद्धता महत्त्वाची आहे. आणि परिणामकारक तुम्हाला लेखन करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जाता जाता एक उदाहरण देतो आणि मी थांबतो, की लेखन जे आहे हे लेखन जे आहे, लेखनाचे संस्कार जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तुमचं लेखनामधून तुमचं जे आविष्कार जो आहे हा भाषणापेक्षा अधिक होतो. की लेखन आणि भाषण ही दोन्ही माणसाच्या व्यक्तिमत्वाची, लेखणी आणि वाणी आपण त्याला म्हणतो, लेखणी आणि वाणी ही दोन्ही श्रेष्ठ आहेत. पण लेखणी जी आहे, लेखणीपेक्षा वाणीमध्ये जे सामर्थ्य आहे त्या वाणीच्या सामर्थ्यापेक्षा लेखणीचं सामर्थ्य फार मोठं असते. आणि म्हणून लेखन जे आहे हे खरोखर असतं आणि हृदयाची भाषा लेखनातून व्यक्त होत असते. आणि लेखनाचं सामर्थ्य फार महत्त्वाचं आहे. आणि हे लेखनाचं सामर्थ्य शिक्षणातून आणि मातृभाषेतून मिळते. सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षण सुरू केलं, 1848मध्ये शाळा काढली ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, त्याच्यामधून जी एक मुलगी शिकून बाहेर पडली तिचं नाव मुक्ता साळवे, आणि तिने जो निबंध लिहिला तो अत्यंत क्रांतिकारक निबंध आहे. आणि लेखनाची ताकद काय राहते हा तो निबंध आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी विचार करताना लेखन खूप महत्त्वाचं आहे. फक्त एक उदाहरण सांगतो महत्त्वाचं लेखनामधलं, की आपल्याकडे सुधाकर गायधनी नावाचे कवी होते. ते जगप्रसिद्ध कवी झालेले आहेत. त्यांच्या कविता जगातल्या अनेक भाषेमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. सुधाकर गायधनी हा जेव्हा 20 वर्षाचा होता तेव्हा नागपूरमधल्या मराठी विभागातला विद्यार्थी होता. आणि मराठीतले प्रख्यात समीक्षक डॉक्टर दभी कुलकर्णी हे समीक्षा त्याला शिकवायचे. तो विद्यार्थी म्हणून जेव्हा आला MA प्रथम वर्षाला, तेव्हा त्याचं पुस्तक जे गाजलं 20व्या वर्षी लिहिलेलं ते देवदूत नावाचं पुस्तक, देवदूत नावाचा काव्यसंग्रह लिहिला. आणि तो त्याच्या अस्खलित भाषेतून लिहिला, विदर्भाची भाषा. MAच्या प्रथम वर्षाला ते पुस्तक लागलं. दभी कुलकर्णी ते शिकवायचे पुस्तक, तो काव्यसंग्रह. आणि विद्यार्थी म्हणून ते सुधाकर गायधनी बसले आहेत पुढे. सुधाकर गायधनी विद्यार्थी आपल्याच विद्यार्थ्याचं पुस्तक प्राध्यापक शिकवत आहेत. अशा प्रकारचं लेखन सुधाकर गायधनी केलं. आणि दभी जेव्हा म्हणाले की मला अभिमान वाटतो या विभागामध्ये की ज्याचं पुस्तक मी शिकवणार आहे त्या पुस्तकाचे लेखक इथे विद्यार्थी म्हणून बसलेले आहेत, आणि त्यांनी जर हे अधिक शिकवलं तर मी विद्यार्थी म्हणून ऐकेल. आणि म्हणून दभी म्हणाले की सुधाकर तू इकडे ये, तूच हे शिकव आम्हाला, आणि मी विद्यार्थी म्हणून बसतो त्या तुझ्या ठिकाणी. म्हणजे दभी कुलकर्णी सारखे समीक्षक विद्यार्थी म्हणून बसतात आणि विद्यार्थी हा तो टीचिंग करतो.
ही किमया लेखनातून साध्य करता येऊ शकते. एवढं सामर्थ्य लेखन कौशल्यामध्ये आहे. आणि म्हणून या चारही कौशल्याची मांडणी मी वेळेच्या अभावी मी खूप घाईघाईत केलेली आहे. मला मराठी विभागाने इथं बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आभारी आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सरांनी माझं हे संपूर्ण व्याख्यान इथं बसून ऐकलेलं आहे. याबद्दल मराठी विभागातील सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य यांचे मनापासून मी धन्यवाद मानतो. कारण अनेकदा असतं की प्राचार्य व्याख्यान ऐकत नाहीत आमच्याकडे, परंतु प्राचार्य इथं बसून ऐकतात. यामुळे मला खूप अभिमान वाटला. म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नारनवरे सर. शिक्षण आणि भाषिक कौशल्य या विषयावर आपण केलेलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी राहील. अलीकडच्या काळामध्ये वाचन, लेखन, भाषण आणि संभाषण ही कौशल्य काही दिवसानंतर मृतप्राय होतात की काय, अशी एक अवस्था आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी बोलावं कसं, लिहावं कसं, वाचावं कसं आणि एकमेकाशी कसं संभाषण करावं, हे अगोदरचं तुमचं मातृभाषेतलं शिक्षणाचं महत्त्व आणि त्याच्यासोबत आलेली भाषिक कौशल्य या सर्वांचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना निश्चित स्वरूपात होईल. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात अध्यक्षीय समारोप करावा. तेवढा एक शब्द नवीन आहे ते ऐकायला. दूरभाष्य प्रणाली मराठी विभागाच्या वतीने आयोजित दूरभाष्य प्रणाली व्याख्यानाचे व्याख्याते, सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर अशोक नारनवरे सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर त्यांना आणखीन 1 तास वेळ द्यायला हवा होता की ज्यामधून विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला असता, पण काही कारणामुळं त्यांनी आपलं जे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर शिवाजीराव जवळगीकर सर, डॉक्टर अंकुश कुमार चव्हाण सर, डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम, डॉक्टर सुभाष कदम सर आणि नव्यानेच महाविद्यालयामध्ये रुजू झालेले प्राध्यापक राजू मोरे सर आणि प्राध्यापक भुरे सर, या सर्वांचंही महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. 2च गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यामधली पहिली गोष्ट की मराठी विभागानं आयोजित केलेला हा जो प्रोग्राम आहे त्याचं या शब्दामध्ये वर्णन करता येईल की क्रिकेटची मॅच, शेवटचा बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी आवश्यक असणारे 5 रन ह्या एका बॉलमध्ये काढायचे. म्हणजे महाविद्यालय आता न्याकला सामोरं जात आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या या न्याकच्या परिस्थितीमध्ये मराठी विभागानं आयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये शेवटचा बॉल आहे आणि या बॉलमध्ये 5 रन काढायचे. तर मराठी विभागानं डॉक्टर अशोक नारनवरे सरांचं या ठिकाणी अभ्यासपूर्ण व्याख्यान ठेवून 5 रनच्या ऐवजी 6 रन काढून ही न्याकची मॅच दयानंद कला महाविद्यालयाला जिंकून दिलेली आहे. एवढं अभ्यासपूर्ण, एवढं महत्त्वपूर्ण व्याख्यान या ठिकाणी सरांनी दिलेलं आहे. त्यांच्या व्याख्यानाचं दुसरं वर्णन मी या ठिकाणी या पद्धतीनं करेन. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जे लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनमध्ये जे काही पर्यावरण तयार झालेलं होतं ते पर्यावरण शुद्ध करण्याचं काम
ह्या लॉकडाऊनमध्ये केलं गेलं, त्याचा परिणाम नंतरच्या काळामध्ये आता आपल्याला दिसू लागलेला आहे. आणि आम्ही लहानपणी जे पावसाळे बघितलेले होते तशा प्रकारचा पाऊस आता पडत आहे की मोठे मोठे थेंब पाणी, नद्याला येणारा पूर, ओढ्याला येणारा पूर, ओढ्यामध्ये असणारं पाणी, हे ज्या पद्धतीनं आता आपल्याला बघायला मिळतं तसंच हे व्याख्यान ऐकताना माझी स्थिती झालेली होती. आज पडणारा जो पाऊस आहे तो पाऊस प्रत्येक माणसाला इतका हवावासा वाटतो, तसं नागनवरे सरांचं व्याख्यान हे आज पडणाऱ्या पावसा इतकं धोधो पडणारं होतं. त्यांचा प्रत्येक शब्द हा अंगावर रोमांच निर्माण करणारा आणि मनाला जाणीवेची प्रेरणा निर्माण करून देणारा होता. म्हणून मी सरांच्या या व्याख्यानाचा जो उल्लेख आहे तो उल्लेख या पद्धतीनं या ठिकाणी करत आहे. सर, आपण आणखीन आम्हाला वेळ द्यावा आणि आमच्या मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपला अभ्यासपूर्ण व्याख्यान द्यावं अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी करतो. आणि परत एकदा आपण कला महाविद्यालयामध्ये आलात, सविस्तर अशा प्रकारचं व्याख्यान दिलात, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर एस.पी. गायकवाड सर यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले, त्यांचे विभागाच्या वतीनं आभार. आजचे व्याख्याते आणि मार्गदर्शक माननीय डॉक्टर अशोक नारनवरे सर यांनी आपलं अभ्यासपूर्ण विवेचन इथे मांडलं, त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार. मराठी विभागातील आमचे मार्गदर्शक आणि विभागाचे प्रमुख डॉक्टर शिवाजी जावळेकर सर, प्राध्यापक अंगणपुरे आणि प्राध्यापक राजू मोरे मॅडमांनी काही कामानिमित्त गेलेले आहेत, सांगोले मॅडम आणि सुभाष कदम सर, या सर्वांचे आभार. अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रमाची संपदा झाली असं मी जाहीर.